मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पेटलेला आहे। मराठा समाज त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढतोय। कधी शांततापूर्ण आंदोलन, कधी मोर्चे, तर कायदेशीर लढा। आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचा संघर्ष सुरूच आहे। हे सर्व सुरू असताना एक बाब लक्षात येऊ लागलेली आहे। आरक्षणाच्या आंदोलनाची घोषणा शिवराज्याभिषेक सोहळ्यात किल्ले रायगडावरून करण्यात आली आहे। एवढंच नाही तर यापूर्वी मराठा आरक्षणासाठी आंदोलन झाली तेव्हाही छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो वापरण्यात आलेला आहे। वास्तविक एका समाजाचं आंदोलन होत असताना जात पात धर्म पंथ या सर्वांच्या बाहेर असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, त्यांचं किल्लेरूपी स्मारकाचा वापर का केला जातोय? शिवछत्रपतींना एका समाजापुरतं मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न होतोय का? हे किती योग्य आहे या विषयावरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोतच। तत्पूर्वी पाहूयात याच संदर्भातला लोकशाही विशेष रिपोर्ट। शिवराज्याभिषेक सोहळ्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची घोषणा। मराठा आरक्षणाशी शिवरायांचा काय संबंध? शिवछत्रपतींना मराठा समाजापुरतं मर्यादित करण्याचा प्रयत्न होतोय? मराठा समाज आणि त्यांचे नेते यांचा सध्या आरक्षणासाठी लढा सुरू आहे। त्यासाठी ते कायदेशीर बाबींचा अवलंब करतायत ही जमेची बाब आहे। परंतु खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी 6 जून रोजी किल्ले रायगडावरून मराठा आरक्षणासाठी पहिल्या आंदोलनाची घोषणा केली आणि एक वेगळाच प्रश्न उपस्थित झालाय। आंदोलनाची घोषणा किल्ले रायगडावरून आणि तीही शिवराज्याभिषेक सोहळ्यात का केली? आरक्षणाच्या मुद्द्यासाठी शिवछत्रपतींना मराठा समाजापुरतं मर्यादित केलं जातंय का? पहिला मोर्चा हा ज्या शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं, ज्या शाहू महाराजांनी बहुजन समाजाला सांगितलं की तुम्हाला अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि मराठा समाजाचा जो समाविष्ट आहे, जी पुरोगामी चळवळ कोल्हापुरात सुरुवात झाली, त्या शाहू महाराजांच्या समाधीच्या ठिकाणीच पहिलं आमचं आंदोलन 16 जूनला असणार आहे। वास्तविक छत्रपती शिवाजी महाराज हे एका समाजाचे नेते नव्हते आणि मराठा सैन्य हे रूढार्थानं म्हटलं जातं ते मराठा समाजाचे सैनिक म्हणून नाही, तर मराठी मुलखातील सैनिक या अर्थानं असतं। शिवाय छत्रपतींनी कधीही जात पंथ धर्म मानला नाही। असं असताना मराठा समाजाच्या आंदोलनासाठी शिवछत्रपतींचा फोटो वापरणं, किल्ले रायगडावरून आरक्षणासाठी आंदोलनाचा इशारा देणं हे योग्य वाटत नाही। मराठा आरक्षणासाठी निघालेल्या मोर्चातही शिवरायांच्या फोटोचा वापर झालाय आणि होतोय। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे आदर्श आहेत। अशा वेळी आपणच शिवछत्रपतींची प्रतिमा मराठा समाजापुरती फ्रेम करण्याचा प्रयत्न करतोय। शिवसेनेचे नेते उठता बसता शिवरायांचं नाव घेतात, तर विधानसभा निवडणुकीत भाजपनं प्रचारासाठी चक्क शिवरायांच्या फोटोचा वापर केला होता। हे सगळं पाहताना आपण करतोय ते योग्य की अयोग्य याचं प्रत्येकानं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असंच वाटतंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज। आणि आजच्या याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलेले आहे ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांना। शिवराज्याभिषेक समितीचे पदाधिकारी आणि संभाजीराजे यांचे कट्टर कार्यकर्ते सुखदेव गिरी देखील आपल्यासोबत या चर्चासत्रामध्ये जोडले गेलेले आहेत। मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटीलजी आणि काँग्रेस प्रवक्ता जनार्दन चांदूरकर देखील आपल्यासोबत या चर्चासत्रामध्ये जोडले गेले आहेत। आणि अगदी काही क्षणामध्ये संभाजी पाटील निलंगेकर भाजपचे आमदार देखील या चर्चासत्रामध्ये आपल्यासोबत जोडले जाणार आहेत। विनोद पाटीलजी, मी आज आपल्यापासून खरं तर सुरुवात करेल। मराठा समाजाला हवं असलेलं आरक्षण, त्याची ज्या प्रकारे सुरुवात झाली, या आरक्षणासाठी झालेली आंदोलनं, सर्व गोष्टी झाल्यानंतर जो प्रकार मात्र रायगडावरती घडला, राज्याभिषेक सोहळा हा गेल्या कित्येक वर्षांपासून त्या ठिकाणी सुरू असताना देखील त्या ठिकाणच्या जागेचा वापर जर आंदोलनाची हाक देण्यासाठी होत असेल तर खऱ्या अर्थाने
मराठा आरक्षण किंवा मराठा आरक्षणासंदर्भातली आंदोलनं यामध्ये शिवाजी महाराजांचा वापर केला जातोय का, हा आज थेट प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कारण विनोदजी खऱ्या अर्थानं महाराज जे होते त्यांनी अशा प्रकारे 12 बलुतेदार यांना सगळ्यांना एकत्र घेऊन जे आहे स्वराज्याची स्थापना केलेली होती. कुण्या एका समाजासाठी एखाद्या फ्रेममध्ये बंदिस्त होण्यासाठी त्यांनी आपलं कार्य केलेलं नव्हतं. विनोदजी, सर्वप्रथम मी आपल्याला स्पष्ट करतो की छत्रपती शिवाजी महाराज हे नुसते मराठ्यांचे नव्हते, सर्वांचे होते. हे 100% खरं आहे. खरं छत्रपतींच्या प्रेरणेतनं भारतामध्ये पहिली क्रांती घडली. प्रश्न असा आहे की मराठा समाजाने काय त्या ठिकाणी उभं राहून मिसाईल सोडलेलं नाही किंवा मराठा समाजाने त्या ठिकाणी उभं राहून हवाई बॉम्ब सोडलेले नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण भारताचं, महाराष्ट्राचं प्रेरणास्थान आहे. आणि ज्यावेळेस हतबल झालेला मराठा समाज, ज्यांनी अनेक निवडणुकांमध्ये सर्व समाजाला, सर्व नेत्यांना साथ दिली आणि पदरात आमच्या नैराश्य पडलं, तर या पवित्र दिनी राज्य अभिषेक सोहळा संपल्यानंतर, आंदोलनाच्या घोषणेपासून सोहळा सुरू झालेला नाहीये, हा सोहळा संपल्यानंतर त्या ठिकाणी चर्चा करून घोषणा देण्यात आली. सर्वप्रथम मी स्पष्ट करतो की कृपया चुकीचा अर्थ कोणीही लावू नये की ती काय कार्यभूमी किंवा तो एखादा व्हेन्यू म्हणून त्या ठिकाणी वापरण्यात आला. या अगोदर मराठा समाजाने जमेल त्या ठिकाणी, जमेल तशा पद्धतीने सर्व स्तरावर आरक्षणाची मागणी केलेली आहे, मांडणी केलेली आहे, विनंती केलेली आहे. ज्यावेळेस मराठा समाजाच्या तरुणामध्ये नैराश्य आलं आणि लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असं शासन जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये घडत नाही तोपर्यंत आम्हाला न्याय मिळू शकत नाही, या भावनेतनं आणि या प्रेरणेतनं शिवाजी महाराजांचा फोटो आम्ही प्रेरणा मिळवण्यासाठी त्या ठिकाणी लावतो. हाच प्रश्न जर आपण एखाद्या राजकीय पक्षाला विचारला असता तर अधिक बरं झालं असतं. का प्रश्न मनसेला लागू होत नाही? छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा 20 किंवा 23 जानेवारीला 2020 मध्ये राज ठाकरेंनी स्वतः मतं मागण्यासाठी थाटामाटाने लावली. त्या ठिकाणी कोणी बोललं नाही, परंतु शिवाजी महाराज 18 पगड जातीचे आहे, सत्य आहे, आणि त्या 18 पगड जातीमध्येच मराठा समाज येतो. ज्या ज्यावेळेस क्रांती घडती तर अशा माईबाप किंवा अशा व्यक्तीची प्रेरणा आम्हाला लागते की ज्याच्यामध्ये स्फूर्ती मिळेल. आणि या स्फूर्तीच्या भावनेतनं या ठिकाणी ध्वजावर देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आम्ही लावलेला आहे. हे जर पाप असेल तर आम्हाला दंड मान्य आहे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन जर मागणी करणं योग्य असेल तरी चर्चा होता कामा नये. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन शोषित समाज, पीडित समाज, जो समाज आता मागासलेला म्हणून सिद्ध झालेला आहे, हा समाज राजकारणासाठी नाही शिक्षणासाठी आरक्षण मागतोय. याच्यात चुकलंय काय, हा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने अनेक पक्ष राज्यामध्ये, शिवसेना आहे, मनसे आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, हे सर्रास त्यांच्या राजकीय सभेला महाराजांना हार घालून दिखावापणा करण्यासाठी नारळ फोडता. त्यांना हा प्रश्न लागू होतो, कारण मराठा समाजाने याचा राजकारणासाठी वापर केलेला नाही, फक्त आणि फक्त शिक्षणाच्या मागणीसाठी वापर केलेला आहे. नक्कीच. जनार्दन चांदूरकरजी, मी आपल्याकडे येतो यावेळेला. जनार्दनजी, मराठा आरक्षणासंदर्भातलं सुरू झालेलं आंदोलन हे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर त्याची सुरुवात नेमकी कुठून झाली, त्याच्या तळागाळापर्यंत, मुळापर्यंत गेल्यानंतर लक्षात येतं की खऱ्या अर्थानं त्यांच्या असलेल्या रास्त मागण्यांसाठी जे या आंदोलनाची खरी सुरुवात झालेली होती. मात्र आंदोलन कुठेतरी जे आहे ते राजकीय होत चाललंय की काय, त्याचबरोबर त्याच्या नेतृत्वावरून सुरू असलेली कुरघोडी जी आहे ती सुरू झाली असं वाटतं का जनार्दनजी? नाही, प्रश्न बरोबर आहे तुमचा की याच्यामध्ये खऱ्या अर्थानं राजकारणच जास्त दिसतंय. मग ते काँग्रेसचा असो, भाजपचा असो किंवा शिवसेनेचा असो किंवा कोणत्या इतर दुसऱ्या पक्षाचा असो, याच्यामध्ये आपण जर राजकारणाच्या दृष्टिकोनातून मराठा आरक्षणाचा जर विचार जर केला तर सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये
जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय त्याच्यावरती विचार करण्याची गरज आहे. ते अशासाठी असं आहे असं मला वाटतं की इंदिरा साहनीच्या केसमध्ये जो 50%ची मर्यादा आहे ती एक्सीड होते म्हणून त्याने सुप्रीम कोर्टानं जजमेंट विरोध दिले. मग हे करत असताना 10% इकॉनॉमिकली विकर सेक्शनला जेव्हा रिझर्वेशन दिलं गेलं तेव्हा मला वाटतं ते 9 जानेवारी 2019ला भारतीय घटना अमेंड केली 103 नंबरची आणि त्याच्यामध्ये घटनेचं कलम 16 त्याच्यामध्ये 6वा सेक्शन ऍड केला आणि 15व्या कलमामध्ये परत 6वा उपसेक्शन ऍड केला आणि पार्लमेंटनं पास केला. 12 तारखेला त्याला प्रेसिडेंटनं असेंट दिला आणि 12 तारखेलाच ते आरक्षण तयार इम्प्लिमेंट करायला सुरुवात झाली. म्हणजे इट केम इन टू फोर्स. 20 पिटिशन्स त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या की 103वी घटना दुरुस्ती जी आहे ती बेकायदेशीर आहे. 50%ची मर्यादा ओलांडली जाते. परंतु सुप्रीम कोर्टाने ती त्या याचिकावरती विरोधी भूमिका घेतली. मग मराठ्यांच्या बाबतीमध्ये अशी भूमिका घेतली नाही. याचं कारण असं आहे की ज्या कॉन्स्टिट्युशनल फॉर्ममध्ये राजकीय नेत्यांनी मराठा आरक्षण बसवायला पाहिजे होतं त्या फॉर्ममध्ये ते बसलेलं नाही आणि म्हणून विनाकारण ते घटनापीठानं ते रिजेक्ट केलेलं आहे. आणि यामुळं आणि व्हॉट इज लोकशाही. लोकशाही म्हणजे लोकांचं मत. व्हायब्रंट डेमोक्रेसीमध्ये लोक म्हणतात तो कायदा. आता महाराष्ट्रामध्ये कुणाला आरक्षण नको आहे मराठा समाजासाठी. महाराष्ट्र सरकारला आरक्षण पाहिजे. भारतीय जनता पार्टीच्या सरकारला आरक्षण पाहिजे होतं. महाराष्ट्रातील सगळ्या जाती धर्माच्या लोकांना मराठ्यांच्यासाठी आरक्षण पाहिजे आहे. मग लोकशाहीमध्ये या व्हायब्रंट लोकशाहीमध्ये लोकांची भावना न ऐकता सुप्रीम कोर्ट जर एखादी गोष्ट कायद्याचं चौकटीत बसत नाही असं त्यांना वाटत असेल तर त्याला पार्लमेंटनं मज्जाव केला पाहिजे. तसा 103वी घटना दुरुस्ती झाली. 102वी घटना दुरुस्ती स्टेट इज एम्पावर्ड वगैरे वगैरे त्या सगळ्या डिटेलमध्ये मी जात नाही. परंतु उद्धव ठाकरे जर पंतप्रधान मोदींना भेटायला जात असतील मराठा आरक्षणाच्या बाबतीत तर मला पूर्णपणे खात्री आहे की ज्या पद्धतीनं ते इकॉनॉमिकली विकर सेक्शनची 50%ची सिलिंग मोडल्यानंतर विकर सेक्शनला रिझर्वेशन मिळालं त्याच पद्धतीनं मराठ्यांना सुद्धा मिळायला पाहिजे. निश्चितच मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही तुमची आमची सगळ्यांची इच्छा आहे. कारण खऱ्या अर्थानं आणि रास्त पद्धतीनं त्यांनी आपली मागणी केलेली आहे. मात्र ज्या वेळेला शिवरायांचा विचार केला जातो त्यांना एखाद्या फ्रेममध्ये बसवलं जात आहे का हा प्रश्न विचारावा असा वाटतो. सुखदेव गिरीजी अगदी सुरुवातीपासून चर्चेत आपण ऐकलं असेल तर विनोद पाटीलजी यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र आता मराठा आरक्षणाची संपूर्णपणे धुरा जी आहे ती आता संभाजीराजेंनी आपल्या हाती घेतली असं म्हणावं का आणि म्हणूनच रायगडावरून आज त्यांना हाक द्यावी लागली आणि सरकारला पुन्हा एकदा अल्टिमेटम देत असताना पुढच्या आंदोलनाचा इशारा देखील दिलेला आहे. सुखदेव गिरीजी म्हणजे आता मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी संभाजीराजे पुढाकार घेतात आणि त्यावेळेलाच म्हणून त्यांनी रायगडावरून अशा प्रकारची जी ती हाक दिली का सुखदेव गिरीजी. कारण मग त्या रायगडावरती जे स्वराज्य स्थापन केलं छत्रपती शिवरायांनी ते स्वराज्य यासाठी केलं की स्थानिकांना स्थानिक भूमिपुत्रांना इथल्या नागरिकांना इथल्या सर्व 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना न्याय मिळावा म्हणून ह्या स्वराज्याची स्थापना केली होती छत्रपती शिवरायांनी. आणि या 12 बलुतेदारांच्या मधला महत्वाचा घटक हा मराठा समाज आहे. आता या मराठा समाजाच्या हक्कासाठी त्याच राजसत्तेवरून जर मागणी झाली तर याच्यामध्ये आम्हाला काही वावगं वाटत नाही. बरं मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी त्या व्यासपीठावरून केली म्हणजे काय रायगड किंवा शिवाजी महाराज
हे फक्त मराठा समाजापुरते बांधले गेलेत असं नाही होत. कारण मी स्वतः एक बहुजन समाजातला माणूस आहे. मी गेल्या 20-25 वर्षापासून रायगडावरती जातो आणि समितीमधला एक प्रमुख कार्यकर्ता आहे. तुम्ही जर तो संपूर्ण सोहळा बघितला असाल तर तुमच्या लक्षामध्ये येईल, या सोहळ्यामध्ये छत्रपती संभाजीराजेंनी आपली भूमिका प्रखरपणे मांडली होती. ती मांडताना गडकोट संवर्धनापासून बाकीचे सगळे विषय घेतले होते. आणि आता जी महाराष्ट्रातली जी परिस्थिती चाललेली आहे, आपला हा बांधव आहे, मराठा समाज हा आपला सहकारी बांधव आहे आणि हा बांधव सध्या अतिशय वाईट परिस्थितीतून जातोय. अनेक ठिकाणी सरकारी नोकरीमध्ये नियुक्त झालेल्या म्हणजे पास झालेल्या आणि एमपीएससी मध्ये पण रिझल्ट लागलेल्यांना नियुक्ती मिळत नाहीत. मराठा समाज आता अनेक संकटातून सापडला असताना याच राजपदरीवरून जर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हाक दिली असेल, छत्रपती संभाजीराजेंनी त्याच्यासाठी जर आव्हान केलं असेल किंवा आंदोलनाची दिशा पुकारली असेल तर मला काय ते वावगं वाटत नाही. कारण ही राजसदर निश्चितच संघर्षासाठी आणि आपल्या हक्कासाठी निर्माण झालेलं आहे. छत्रपती शिवराय यांनी काय स्वराज्य उभा केलं ते स्वतःसाठी, स्वतःचं राजवैभव त्यांना अनुभवायचं होतं म्हणून केलं नाहीये. त्यांनी कुणाचं मांत्रिकत्व पत्करलं नाही, तर त्यांनी स्वतःला राजा म्हणून घेतलं. ते फक्त मराठा समाजाचा नाही तर बहुजन समाजाचा केला होता. आणि हा जर बहुजन समाजातला महत्वाचा घटक आज जर अडचणीत असेल आणि त्या समाजासाठी जर राजेंनी तिथे मराठा आरक्षणाची मागणी केली असेल, आपली भूमिका मांडली असेल, तर निश्चितच आम्हा बहुजन समाजाच्या लोकांना, आम्हा पदाधिकाऱ्यांना, आम्हा प्रमुख कार्यकर्त्यांना त्यामध्ये काही वावगं वाटत नाही. उलट आम्ही या राजेंच्या भूमिकेशी ठामपणे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. बरोबर, ठामपणे आपण त्यांच्या पाठीशी उभे आहात. विजय चोरमारेजी, मगासपासून ज्या चर्चेला आपण सुरुवात केली ती हीच होती की शिवछत्रपतींना मराठा समाजाचं लेबल लावलं जातंय का? कारण मराठा समाजानं केलेल्या ज्या मागण्या होत्या त्या रास्तच होत्या. त्यांच्या मागण्यांना कुठेही जे आहे त्या कुणाचाही विरोध नाही आहे. मात्र ज्या वेळेला त्यांच्या प्रतिमेचा वापर केला जातो, खऱ्या अर्थानं हा जाणता राजा आजच्या राजकारण्यांना कळलाय का? विजयजी. विशाल, इथं अनेक मुद्द्यांची एकमेकांमध्ये सरमिसळ मिसळ होताना दिसते. तर आपल्याला काही गोष्टी स्पष्ट करायला पाहिजेत असं मला वाटतं. पहिली गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकारणासाठी वापर गेल्या 50 वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्रात केला जातोय. सगळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकारणासाठी वापर म्हणजे इथल्या अल्पसंख्याकांना, मुस्लिम समाजाला भीती घालण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतीकाचा वर्षानुवर्ष वापर केला. मगाशी विनोद पाटलांनी उल्लेख केला त्या छत्रपतींच्या राजमुद्रेचा वापर केला गेला. नंतर भारतीय जनता पक्षानं 2014 साली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात येताना छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर केला गेला. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवरायांची तुलना करण्यापर्यंत ती बदल गेली. म्हणजे असं प्रत्येक टप्प्यावर अनेक राजकीय पक्षांनी, वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी शिवाजी महाराजांचा राजकारणासाठी वापर केला. आणि शिवाजी महाराजांचं नेमकं काम समजून न घेता शिवाजी महाराजांची चुकीच्या पद्धतीने मांडणी करून हा वापर केला गेला, हा इतिहास आहे. दुसरा मुद्दा जो आहे तो खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावरून जी घोषणा केली ती खरं तर मराठा समाजाचं आंदोलन हे कुठल्याही समाजाच्या विरोधातलं आंदोलन नाही. साहजिक आहे. म्हणजे जागतिकीकरणानंतर शेती उद्ध्वस्त होत गेली आणि या शेतीवर आधारित असलेला जो समाज आहे तो फक्त महाराष्ट्रातला मराठा समाज नाही, गुजरात, राजस्थान, हरियाणा अशा वेगळ्या राज्यामध्ये हा शेतीवर असलेला जो समाज आहे तो समाज उद्ध्वस्त होत गेलाय. आणि त्याला दिलासा देण्यासाठी आरक्षण ही मागणी आहे. मला वाटतं त्यातून आरक्षणाची मागणी गेली काही वर्ष सातत्यानं उठते आणि मराठाच्या आरक्षणाची मागणी ही हा त्याचाच भाग आहे. आणि मगाशी चांदूरकर सरांनी फार उत्तम रीतीनं एकूण या सगळ्याचं नेमकं मुद्द्यावर बोट ठेवलं की महाराष्ट्रातल्या कुठल्याही घटकाचं मराठा आरक्षणाला विरोध नाही. बरोबर. म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या पासून, रामदास आठवलेंच्या पासून सगळे घटक किंवा इतर छगन भुजबळांच्या पासून सगळे जे दलित, ओबीसी अशा सगळ्या समाज घटकांचा मराठा आरक्षणाचा पाठिंबा आहे. इथल्या सगळ्या राजकीय पक्षांची भूमिका मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी आहे. असं असताना सुद्धा मग यासाठी राजकारण केलं जातं, श्रेयवादाचं राजकारण केलं जातं. ही यातली फार गंभीर गोष्ट आहे असं मला वाटतं. म्हणजे संभाजीराजे छत्रपती यांनी आरक्षणासाठी आंदोलनाची घोषणा केली म्हणजे काय करणार आहेत ते?
प्रश्न सुप्रीम कोर्टात आहे, प्रश्न संसदेच्या कक्षात आहे, ते महाराष्ट्रात कशासाठी आंदोलन करतायत हा प्रश्न आपल्याला उपस्थित करता येऊ शकतो. या संदर्भात आपला प्रश्न उपस्थित करता येतो. नक्कीच. दुसरा मुद्दा मग जो उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. खरं तर ही भेट मुख्यमंत्र्यांनी एकट्याने न घेता महाराष्ट्रातल्या म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या सह महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना बरोबर घेऊन घेतली असती तर मला वाटतं मराठा आरक्षणासंदर्भात हे सगळे राजकीय पक्ष किंवा सरकार सुद्धा गंभीर आहे असा एक संदेश गेला असता. पण दुर्दैवानं तशी परिस्थिती नाही. प्रत्येकाला या मराठा समाज जो 32% आहे या मराठा समाजाची दिशाभूल करून आपापलं राजकारण करायचं आहे, आपली राजकीय पोळी भाजायची आहे. जर मिळालं आरक्षण तर त्याचं श्रेय घ्यायचं आहे आणि नाही मिळालं तर आपल्या विरोधकांच्यावर खापर फोडून मोकळं व्हायचं आहे. मला वाटतं हे या संदर्भात सुरू आहे आणि त्याची एकूण गंभीरपणे चर्चा होण्याची गरज आहे. नक्कीच विजयजी, त्याच मराठा समाजाने अनुषंगाने शहाणं पुढची होण्याची चर्चा गरज जी आहे आहे ती असं मला सुरू राहील. वाटतं. कारण अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून विनोदजींना प्रश्न विचारल्यानंतर कुठेतरी जी आहे सर्व विचारांची सरमिसळ झाली. मात्र थेट आणि अचूक हाच प्रश्न होता की मराठा समाज आणि छत्रपती यांचा संबंध काय. छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्याही कोंदणात बसवून ठेवण्यासारखे किंवा कुठल्याही फ्रेममध्ये न बसवून देण्यासारखं नेतृत्व असताना फक्त आणि फक्त श्रेयवादासाठी अशा प्रकारे जे आहे ती हाक दिली गेलेली आहे का. याच अनुषंगाने आपली पुढची चर्चा सुरू राहील एका छोट्याशा ब्रेक नंतर. लोकशाही विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि शिवछत्रपती मराठा फ्रेममध्ये हा खरं तर आज प्रश्न उपस्थित करावासा वाटतोय. कारण ज्या प्रकारे मराठा आरक्षण मिळावं या बाजूनं सर्वपक्षीय नेते जरी असले तरी देखील आरक्षण मिळत नाहीये हे वास्तव आहे. आणि आरक्षण मिळवून देत असताना मात्र कशा प्रकारे राजकीय पोळी भाजली जाते आहे, शिवरायांच्या नावाचा वापर केला जातोय, याच अनुषंगाने आपली चर्चा जी आहे ती सुरू राहील. यावेळेला ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, शिवराज्याभिषेक समितीचे पदाधिकारी सुखदेव गिरी, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटीलजी, त्याचबरोबर संभाजी पाटील निलंगेकर भाजपचे आमदार देखील या चर्चासत्रामध्ये आपल्या सोबत या क्षणाला जोडले गेलेले आहेत. संभाजी पाटील निलंगेकर यांना मला पुढचा प्रश्न थेटपणे विचारावासा वाटतो की मराठा आरक्षणाशी शिवरायांचा नेमका संबंध कसा. स्वराज्याचे निर्माते आपल्या सर्वांना माहिती आहे छत्रपती शिवराय. सुराज्य म्हणजे काय की न्यायाचं राज्य. आणि आज मराठा समाजाचे जे आपण आंदोलनाची भूमिका किंवा जे आरक्षण विषयावर जे आजची चर्चा चालली आहे हे मराठा समाजाच्या युवकांनी सर्वांनी एक न्याय मागण्याची भूमिका घेतलेली. आणि न्याय मागण्याच्या भूमिकेमध्ये छत्रपती शिवराय म्हणजे कुणीही असेल, मराठा समाज असेल किंवा इतर समाजाचे कुणी असेल, न्याय मागण्याच्या लढाईमध्ये छत्रपती शिवरायांचा प्रतिमा किंवा फोटो हे राहणं हे प्रत्येकाला ते आदरच्या ठिकाणी असल्यामुळे ते गरजेचं आहे. आणि प्रत्येकाला प्रेरणा देणारं जे आपल्या सर्वांना माहिती आहे ते छत्रपती शिवराय. आणि मला आपल्या सर्वांना ही जी चर्चा चालली याच्यातून एक प्रश्न निर्माण होतो. 2018ला ज्यावेळेस 58 मोर्चे निघाले त्या मोर्चांमध्ये अशाच प्रकारे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा, फोटो आणि त्या ठिकाणी विषय सर्वजण एकत्रित होते. पण अशी चर्चा त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं शासन होतं, कधीही आम्ही अशा प्रकारची चर्चा होऊ दिली नाही. ज्या भूमिका होते, जे प्रश्न होते त्यांना आम्ही न्याय देण्याचं काम आमच्या सरकारच्या माध्यमातून करण्याचा. आताचं जे सरकार आहे सध्या त्यांनी जे न्यायिक भूमिका मांडायला पाहिजे होती हे त्यांचं सबसेल फेल ठरलेलं आहे. कुठंतरी ह्या चर्चेला एका वेगळ्या विषयाकडे घेऊन जाण्यासाठी हा कुठं जे सध्याचे सरकार चालू आहे महाविकास आघाडीचं, ह्या विषयाला एक विषांतर करण्यासाठी, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी 18लाही ज्यावेळेस आंदोलन झालं, 18लाही ज्यावेळेस मुक मोर्चे निघाले, सर्व मोर्चांमध्ये आम्ही त्यावेळेस सत्तेमध्ये होतो तरी आम्ही त्याच्यामध्ये सामील होतो. पण आम्ही असं कधीच बोललो नाही की भगवा झेंडाच का घेतला, छत्रपती शिवरायांचाच फोटो का लावला. ही न्यायिक भूमिका होती, न्याय मागणी होती. आणि मला असं वाटतं की ज्यांनी एक खऱ्या अर्थाने न्यायिक राज्य कसं राहायला पाहिजे हे छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेलं होतं. आणि न्याय मागण्यासाठी जर फोटो त्या ठिकाणी असला तर कुठेही चुकीचं नाही आणि निश्चितपणे राहायलाच पाहिजे अशा मताचा मी आहे. पण मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचं, सध्याचं सरकार या विषयाच्या अनुषंगाने कुठंतरी आपलं फेल्युअर हे लपवण्यासाठी असे वेगवेगळे विषय
हे समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. बर, आज त्यांनी जे सुप्रीम कोर्टामध्ये जी भूमिका मांडत असताना त्या ठिकाणी फेल ठरले, हे आज आपल्यावरचा शब्द ते म्हणतात व्हेन यू कांट कन्व्हिन्स, तर तुम्ही कन्फ्यूज करा. तर लोकांमध्ये हे कन्फ्युजन निर्माण करण्यासाठी हे सध्याचं सरकारचं चालू असलेलं कारस्थान. बरं, नक्कीच सरकारची याबाबत भूमिका काय आहे ते आपण जनार्दन चांदूरकर यांच्याकडून जाणून घेणार आहोतच. मात्र तत्पूर्वी विनोद पाटील मराठा आरक्षण याचिका करते यांच्याकडे जाऊयात. विनोदजी, संभाजी पाटील निलंगेकर असतील, तुम्ही असाल, किंवा त्याचबरोबर महत्त्वाची भूमिका जी आहे ती मांडलेली होती सुखदेव गिरी यांनी देखील, की खरं तर प्रेरणेचं ते स्वरूप आहे आणि त्यामुळेच त्यांचा जो आहे तो फोटो वापरला जातोय किंवा भगवा वापरला जातो, याला कुणाचाही विरोध नाही. मात्र विनोद पाटीलजी, संभाजी पाटील निलंगेकर यांनी एक मुद्दा उपस्थित केला की त्या काळामध्ये ज्यावेळेला ते सत्तेमध्ये होते त्यावेळेला देखील आंदोलनं झाली. मात्र विनोद पाटीलजी, मराठा आरक्षणासंदर्भातलं मराठा समाजाचं आंदोलन त्याच वेळेला सक्सेसफुल झालं ज्या वेळेला मराठा नेत्यांना सुद्धा या आंदोलनापासून दूर ठेवलं गेलेलं होतं. कुठल्याही नेत्याची नव्हे, मराठा समाज हा एकवटलेला होता आणि मराठा समाजानं उभं केलेलं हे आंदोलन होतं. ज्या ज्या वेळेला नेते उपस्थित होत आहेत किंवा ज्या ज्या वेळेला पक्ष जोडला जातोय त्यावेळेला अशा प्रकारचं राजकीय खेळी जी आहे ती खेळली जात असते. विनोद पाटीलजी ज्या वेळेला संभाजी राजे त्या रायगडावरून हाक देतात त्यावेळेला खऱ्या अर्थानं मग मराठा समाजाची संपूर्ण धुरा ही आता त्यांच्या हाती दिली गेलेली आहे. विनोदजी, मी परत एकदा स्पष्ट करतो की मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी प्रत्येक स्तरावर प्रयत्न होणं गरजेचे आहे. ते प्रत्येक स्तरावर ते प्रयत्न होत आहेत. इथं नेमकं मुद्दा काय आहे? मुद्दा असा आहे की जो समाज लोकसंख्येमध्ये त्या राज्यामध्ये जास्त असतो, राजस्थानमध्ये मारवाडी समाज असेल, तिथं मारवाडी मुख्यमंत्री असेल, पंजाबमध्ये सरदारजी समाज असेल, सरदारजी मुख्यमंत्री असेल, गुजरातमध्ये गुजराती समाज असेल, गुजराती मुख्यमंत्री असेल, तसंच महाराष्ट्रामध्ये आपण मराठा समाजाची आजची परिस्थिती बघितली का? मागच्या 5 वर्षामध्ये मराठा मुख्यमंत्री नव्हता, ह्या 2 वर्षामध्ये मराठा मुख्यमंत्री नाही, किंवा मराठा समाजाची अशी मागणी देखील नाही, सिंगल मागणी नाही की आम्हाला मराठा मुख्यमंत्री पाहिजे. समाजामध्ये लोकसंख्येमध्ये जास्त आहोत, आम्ही प्रतिनिधित्व राजकारणी मागितलेलं नाही. संभाजीराजे असतील किंवा संभाजी पाटील निलंगेकर असतील, हे सर्वजण आपल्या आपल्या पद्धतीने समाजाच्या प्रश्नाच्या बाहेर खाजगी आयुष्यामध्ये वेगवेगळ्या पक्षासोबत ते आहेत आणि ते असलं पाहिजे. कारण एकमेव ठिकाण आहे राज्यसभा, लोकसभा, विधानसभा आणि विधान परिषद, ज्या ठिकाणी जनतेचे प्रश्न मांडले गेले पाहिजे, समाजाचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी मांडणी होती. आज प्रश्न काय आहे? आज प्रश्न असा आहे की जे कोणी नेते मंडळी या सर्वांना दिसत आहे किंवा आज नेते म्हणून हे ज्यांना ज्यावेळेस आयडेंटिफिकेशन होतंय, तर हे काय करताय? हे आपल्या पक्षाला किंवा आपल्या ज्या नेत्यांची बांधिलकी आहे त्यांना प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न करताय की माझा समाजाचा प्रश्न आहे आणि माझ्या समाजाचा प्रश्न. तर संभाजी पाटील निलंगेकर काल परवा त्यांनी मराठवाड्याचा दौरा केला, ते काय भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम केलं का त्यांनी? तसं केलं नाही. किंवा ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात आले का? ते मला तसं दिसलं नाही. त्यांनी येऊन काय केलं? किंवा मराठवाड्यामधले आरक्षणासंदर्भात युवकांची भावना काय? संभाजीराजेंनी काय केलं? महाराष्ट्राचा दौरा केला तर त्यांनी कोणाला विरोध केला का? तसं केलं नाही. खालच्या तळागाळातली भावना काय आहे आणि ती भावना आपल्या पक्षामध्ये मांडण्याचं काम या ठिकाणी होतंय. त्याच्यामुळे या ठिकाणी राजकारण दिसतंय. होय, मराठा क्रांती मोर्चाची निर्मिती होत असताना आम्ही स्वतः त्याचं साक्षीदार होतो. सुरुवात औरंगाबाद संभाजीनगरहून झाली. आम्ही नेत्यांना बाजूला ठेवलं. आम्ही का बाजूला ठेवलं? कारण सर्व पक्षीय नेते एकत्र आणायचे, सर्व पक्षातला समाज एकत्र आणायचा. तर हेवे दावे नको म्हणून आपण सर्वजण बाजूला राहू. आणि माझ्या महिला भगिनी, एका माझ्या भगिनीवर अत्याचार झाला होता कोपडीला, तिला न्याय मिळवून देण्यासाठी महिला आम्ही पुढे केल्या. परंतु याचा अर्थ असा झाला का सर्व मराठ्यांनी सर्व पक्षातले राजीनामे दिले? याचा अर्थ असा झाला का सर्व मराठ्यांनी लोकप्रतिनिधी पद सोडलं? असं झालेलं नाही. आज पुन्हा जमेल तसं प्रत्येक स्तरावर आणि प्रत्येक उच्च स्तरावर जाऊन स्टँडर्ड मांडणी करण्याचं काम मराठा समाजाचे नेते आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी करत आहेत. आपण स्वतः उल्लेख केलेला आहे की शांततेचे मोर्चे झाले. अजून एक उल्लेख आपण या ठिकाणी जरूर कराल की कोरोनाच्या या महामारीमध्ये ज्यावेळेस लॉकडाऊन सारखी परिस्थिती होती, ज्यानंतर अडचणी होत्या, नियम घातले होते, ते एक शब्द देखील मराठा समाज बोललेला नाही, रस्त्यावर त्या ठिकाणी आलेलं नाही. ही प्रेरणा आम्हाला कोणी दिली? छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. ही प्रेरणा आम्हाला फक्त शिवाजी महाराजांनी दिली. आणि बद्दल कुठेही साशंकता नव्हे. मराठा समाजानं आंदोलनाची जी काय पद्धत जाणून दिलेली आहे ती संपूर्ण जगानं पाहिलेली आहे. तरुणांचा विश्वास उडालेला आहे.
काँग्रेस प्रवक्ते जनार्दन चांदूरकरजी, मी आपल्याकडे येतो. संभाजी पाटील निलंगेकर देखील आपल्यासोबत या चर्चासत्रामध्ये जोडले गेलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की कुठेतरी महाविकास आघाडी सरकारचं जे फेल्युअर आहे त्यामुळे आता ही परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे. मात्र खरा प्रश्न हाच आहे जनार्दन चांदूरकरजी, ज्या वेळेला मराठा आरक्षणासंदर्भातले मोर्चे निघायला सुरुवात झाली, मोर्चे निघाल्यानंतर मात्र सगळ्यात मोठी बाब हीच होती की जो आदर्श त्यांनी घालून दिला तो आदर्श अजूनही सगळेजण पाळताना दिसतात. मात्र त्यावेळेला राजकीय प्रवेश झालेला नव्हता, नेत्यांची त्यामध्ये एंट्री झालेली नव्हती. मात्र आता नेते अभिनेते सगळेच जण जे आहेत जर मराठा आरक्षणाच्या या संपूर्ण प्रकरणामध्ये शिरत असतील तर मग त्यावेळेला राजकारणाचा त्याचबरोबर शिवाजी महाराजांचा वापर होतोय असं नाही का वाटत जनार्दन चांदूरकरजी? त्याच्यामध्ये दोन बाबी आहेत ज्या आपल्या समोर मी स्पष्ट करू इच्छितो. यातली पहिली बाजू म्हणजे मराठा समाज जो आहे तो मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी लढा देतो आणि त्याला देशामध्ये कोणी प्रतिबंध करू शकत नाही. आता त्यानंतर आपल्या देशाच्या कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे किंवा लोकशाहीच्या प्रमाणे देशामधले जे राजकीय पक्ष आहेत ते पक्ष हे लोकांच्या मतावरती निवडून येत असतात आणि म्हणून लोकांना काही खोटी आश्वासनं देणे, लोकांना प्रलंबित ठेवणे, त्याच्यावर कारवाई न करणे आणि येणाऱ्या किंवा सुटेबल असेल तसा त्याचा राजकीय इलेक्शन मध्ये वापर करून घेणे हे राजकीय पक्षाचं ध्येय आणि धोरण असतं. याच्यामध्ये मी कोणत्या एका पक्षाला सोडत नाही, ह्याच्यामध्ये मी सगळ्या पक्षांना पकडतो. हे सगळे राजकीय पक्षांचं ध्येय धोरण हेच आहे. आणि पहा आता की आता ते संभाजी पाटील साहेब म्हणत असतील महाविकास आघाडीचं ते फेल्युअर आहे, तर महाविकास आघाडीचं जसं फेल्युअर होतं तसं त्या पूर्वीच्या सरकारचं पण फेल्युअर होतं, तो सोडून तो विषय असा आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. आणि ते आरक्षण कोण देऊ शकतं तर एक्झिस्टिंग पद्धतीप्रमाणे पार्लमेंट देशाची मराठ्यांना आरक्षण देऊ शकते. जसं इकॉनॉमिकली वीकर सेक्शनला 4 दिवसामध्ये आरक्षण दिलं. 9 तारखेला जानेवारीच्या 2019च्या तो मोशन पास झाला. 12 तारखेला प्रेसिडेंट ऑफ इंडियाने त्याला असेंट दिला आणि नंतर सुप्रीम कोर्टामध्ये 20 पिटिशन गेला. सुप्रीम कोर्टाने नाही म्हणून सांगितलं बिकॉज इट वॉज एन ऍक्ट ऑफ पार्लमेंट. पार्लमेंटला तो पास केलेला कायदा होता. हा सुप्रीम कोर्टाला ज्युरिस्डिक्शन होती की कायदा जर बेसिक स्ट्रक्चरच्या विरुद्धात असेल तर त्याच्यावरती चर्चा करून निकाल देण्याचा अधिकार जरी सुप्रीम कोर्टला असला तरी सुद्धा सुप्रीम कोर्टाने तो अधिकार वापरला नाही आणि ते अधिवेशन EWS हे कंटिन्यू झालं. तसंच या मराठ्यांना आरक्षण हे 4 दिवसामध्ये मिळू शकतं. पार्लमेंट अन ऍक्ट ऑफ पार्लमेंट आणि तो सुप्रीम कोर्टाने परत चॅलेंज करू नये म्हणून त्याला 9th शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये टाकून द्यायचं. खतम छोटीशी बाब आहे आणि याच्यामध्ये मग कोणत्या पक्षाचं काय जात आहे. बर नक्कीच जनार्दनजी, जो पर्याय आपण सुचवलेला आहे संभाजी पाटील निलंगेकरांना मला प्रश्न आहे, महाविकास आघाडी सरकार, राज्य सरकार ते करू शकत नसेल, केंद्र सरकार ते करायला तयार आहे का? संभाजी पाटील निलंगेकरजी, जनार्दन चांदूरकरांनी एक पर्याय जो आहे तो दिलेला आहे, हा पर्याय देखील चाचपडून पाहायला काय हरकत आहे? संभाजीजी. विशालजी, एक सगळ्यात महत्वाचा विषय, मी भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून इथं नाही आलो. मी अनेकदा मला अनेक टीव्ही चॅनलवर बोलवतात, पण इथे येत असताना मी एक समाजाचा प्रतिनिधी म्हणून आलो. कारण विषय आपण मला ज्यावेळेस सांगितलं की मराठा समाजाच्या आरक्षण आणि त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय, आता ह्याला जर माननीय आमचे चांदूरकर साहेब जर सांगत असतील, जे पर्यायाच्या विषय सांगतात, हे त्यांनाही माहिती आहे. कुठेतरी एक विषांतर करण्यासाठी, एका विषयाकडे ढकलण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम मी करत आहे. निश्चितपणे आज आपल्या या चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगू शकतो की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी कुणीही उभा टाकलं त्याच्या पाठीशी उभा टाकण्याची भूमिका, आताच विनोदजींनी सांगितलं, मी त्यांनाही भेटलो, अनेक लोकांच्या भेटी घेतल्या आणि जे लोक आरक्षणासाठी पुढाकार घेतील त्यांच्या पाठीशी आमचे सर्व पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून त्यांच्या सोबत उभा टाकण्याची आमची भूमिका आहे. छत्रपती संभाजीराजे असतील, सर्वजण असतील. माझी माननीय चांदूरकर साहेबांना एवढीच विनंती आहे की ज्या पद्धतीने न्यायिक भूमिका त्यांनी इथं चॅनलवर समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते, जरा त्यांच्या पक्षातील वरिष्ठांना, वरिष्ठांना म्हणतात नाही कारण त्यांच्या पक्षात त्यांनीच वरिष्ठ आहेत, पण त्यांच्याही पक्षातले वरिष्ठांना विसरले. त्यांनी त्यांच्या ज्युनियरला कशा पद्धतीने न्याय व्यवस्थेची मागणी करायची
ह्याची जरा थोडी माहिती दिली असती, आज मराठा समाजाला आरक्षण मिळालं असतं. कोर्टामध्ये जो सिरियसपणा, सुप्रीम कोर्टामध्ये जरा तो सिरियसपणा जर दाखवला असता त्यांच्या नेत्यांनी आणि महाविकास आघाडीने, निश्चितपणे आज ही वेळ आली नसती. आज जी वेळ आलेली आहे महाविकास आघाडीच्या निष्काळजीपणामुळे सरकारने तिथं घेतलेली त्यांची भूमिका ही अत्यंत चुकीची आणि नॉन सिरियसनेस, म्हणजे आज एकदम ते कुठंच आपल्याला सिरियसनेस वाटला नाही. फक्त त्यांच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि शिवरायांचं मी काय म्हणतो, आपल्या इथंच नाही कुठंही देशामध्ये ही चर्चा तर मला असं वाटतं की प्रत्येकाने शिवरायांचा, जिथं न्याय मागणी असेल तिथं शिवरायांचा प्रतिमा लावायलाच पाहिजे, फोटो लावायला पाहिजे. ह्याच विचाराने आपण काम करतोय. आणि आजही मी एक मराठा समाजातला कार्यकर्ता आहे. आज आरक्षणाच्या विषयाबद्दल असेल, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असेल, मराठा समाजाने अत्यंत बिकट परिस्थिती आहे. आणि त्याचे जास्त चटके जर कुठं बसले असतील, हे आम्हाला मराठवाड्यात बसलेत. त्यामुळे मी एक पक्षाचा म्हणून पदाधिकारी किंवा भाजपचा आमदार म्हणून कृपया करून माझ्याकडे बघू नका. बरं, नक्कीच संभाजी पाटील खरी व्यथा आहे, हे निलंगेकरजी, म्हणून मी समाजाचा एक भाग म्हणून आपल्याला वाटतं की योग्य रीतीनं आरक्षण जे आहे ते मिळेलच. मात्र विजय चोरमारेजी, मी आपल्याकडे येतो. जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न की कुठेतरी शिवछत्रपती मराठा फ्रेममध्ये आणण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाकडून केला गेला का? न्याय अजूनही मिळालेला नाहीये. मुख्यमंत्री जरी दिल्ली दरबारी जात असले तरी देखील एक मुद्दा उपस्थित होतोच की राज्यातील विरोधी पक्ष असेल, इतर पक्ष असतील, सर्व पक्षीय जर त्या ठिकाणी गेले असते तर मराठा समाजाला लवकरात लवकर न्याय मिळाला असता. मग अशा प्रकारच्या प्रतीकांचा वापर मात्र कुणालाही करण्याची संधी मिळाली नसती. विजयजी. विशाल, एक गोष्ट खरी आहे की अशा प्रतीकांचा वापर कुठल्याही जातीय कारणांसाठी होऊ नये. पण अर्थात मला मराठा समाजाच्या या आरक्षणाच्या मागणीच्या आंदोलनामध्ये शिवछत्रपतींच्या फोटोचा किंवा त्यांच्या संबंधित प्रतीकांचा वापर करणं हे फारसं काही गैर आहे असं वाटत नाही. कारण हे आंदोलन कुणाच्या विरोधातलं नाही, कुठल्या समाज घटकाच्या विरोधातलं नाही. त्यामुळं अर्थात जर सगळ्या समाजाला 18 जातीच्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं प्रेरणास्थान वाटत असेल तर आपल्या प्रेरणास्थानाच्या फोटोचा वापर करणं कुणी स्वाभाविक आहे. त्यामुळे हे इथं चुकीचं वाटत नाही. पण एकूणच राजकारणाच्या व्यापक परिप्रेक्ष्यात बघितलं तर आपल्या राजकीय हेतूंसाठी, आपलं राजकारण साधण्यासाठी किंवा विशिष्ट समाज घटकांच्या विरोधातलं राजकारण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करणं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातल्या काही गोष्टींचं विकृतीकरण करून त्या गोष्टींच्या मार्फत समाजात पसरवणं, म्हणजे समाजासाठी एका बाजूला या मागण्या करत असताना तारतम्य बाळगणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. माफ करा विजयजी, आज थांबावं लागतंय कारण वेळ आपली संपत आलेली आहे. धन्यवाद विजय चोरमारेजी, सुखदेव गिरीजी, संभाजी राजेजी, त्याचबरोबर विनोद पाटीलजी आणि जनार्दन चांदूरकरजी आपण या चर्चासत्रामध्ये सामील झाला त्यासाठी. संभाजी पाटील निलंगेकरजी यांचं देखील खरं तर आभार आहेत. शिवछत्रपती मराठा फ्रेममध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला का? तर नाही. हे जरी उत्तर या चर्चेअंती स्पष्ट होताना दिसत असलं तरी देखील अशा प्रतीकांचा वापर न करता मराठा समाजाला योग्य पद्धतीनं योग्य वेळी आरक्षण मिळावं हीच गोष्ट मात्र पुरेशी करणं गरजेचं आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण येऊ नये आणि कुणालाही लेबलिंग करू नये एवढीच फक्त प्रत्येक राजकीय पक्षाला या ठिकाणी विनंती करावीशी वाटते. आजच्या लोकशाही विशेषमध्ये वेळ झाली तर थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज.